आज मी सकाळीच 6 वाजता मम्मीकडे गेली. आज येणार होते आमच्याकडे भंतेजी, तर त्यांचा नाश्ता ठेवला होता. त्यांनी 7 वाजता येणार होते, तर मला लवकर इडली करणे गरजेचं होतं. तर त्यामुळे मी पहिले इडली बनवायला घेतली आणि बघा बॅटर किती छान फुललं आहे. उन्हाळा असल्यामुळे आता काही टेन्शन नाही. बॅटर खूप मस्त फुलतं आणि इडल्या तर काही सांगायचं कामच नाही. खूप असे सुंदर होतात. सगळ्या इडल्या पहिले करून घेतल्या आणि मग आवरून भंतेजीची वाट बघून राहिलोत आम्ही. वंदनेजवळ तयारी वगैरे केली आणि बघा अथा पण आमच्यासोबत वाट बघून राहिला भंतेजींची. असे काही थोडासा सजावट आम्ही करून ठेवलं होतं भंतेजी यायच्या पहिले. सुंदर दिसतंय ना. आज बरोबर टायमावर त्यांनी आले. 7 वाजता आले भंतेजी. त्यांचं पहिले पाय वगैरे धुवून घेतलं आणि मग घरामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भंतेजी आपल्या घरी आले म्हणजे तर काही गोष्टच वेगळी. विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी भंतेजी घरी यायला नाही बघत, कारण की त्यांना विहारामध्ये शील वगैरे द्यायचं असतं. तर ते विहारामध्येच आले होते, पण आम्ही नाश्त्यासाठी बोलवलं म्हणून त्यांनी आले आमच्या घरी. भंतेजींच्या हातांनी मेणबत्ती पेटवून घेतली आणि मग थोडंसं परित्राण घेतले त्यांनी, कारण की आज रॅली पण होती तर त्यांना जायचं होतं आणि विहारामध्ये वंदना वगैरे पण होती. बघा अथांग कसा बघून राहिला काय सुरू आहे म्हणून. त्याच्यासाठी सगळं नवीन आहे, पण त्याच्यासाठी आम्ही 3-4 परित्रण झालेच आहेत घरी, तर नवीन पण नाही म्हणता येणार, पण आहेच. आणि आता तो थोडा मोठा झाला आहे. स्वतः पलटतो, थोडा रांगण्याचा प्रयत्न करतो, तर त्याला सगळ्या गोष्टी कळतात. आणि मग बघा कोणाकडे राहायला पण नाही बघत तो. जे आम्ही रोज दिसतो ना नेहमी, त्यांच्याकडेच तो राहतो. उपोषणासाठी भंतेजींनी शील दिले आणि नाश्ता वगैरे करून घेतला आणि मग अथांग बघा त्यांच्यासोबत कसं खेळून राहिला. आणि छोटे मुलं म्हटले की भंतेजींना पण छान वाटतो, तर त्यांनी पण लाड करून राहिले त्याचा. भंतेजींना दान वगैरे केलं आणि थोड्याशा वेळ बसले वगैरे आणि मग त्यांनी लवकरच निघाले, कारण की परत आणखी कार्यक्रम होता. आज त्यांना 3 ठिकाणी जायचं असल्यामुळे थोडे घाईमध्येच होते, पण तरी पण आपल्या घरी आले हे खूप महत्त्वाचं आहे. 8 वाजता विहारातून रॅली निघाली, तर ते पण घरासमोरून आली. त्यांच्यासाठी आम्ही पाणी भरून ठेवलं होतं द्यायला, कारण की उन्हाळा खूप आहे ना हो, तहान खूप लागते, गळा लवकर सुकतो त्यामुळे. आणि हे बघा अथांगची अक्का कशी आली त्याला पकडायला रॅलीमधून. आमचा अथांग ना एवढा लाडाचा आहे की काय सांगावा. एकच छोटा बच्चू आहे ना, तर लाड तर होणारच ना. रॅलीमध्ये थीम पण होती, गौतम बुद्ध आणि सुजाता खीरदान करताना. खूप सुंदर असं होतं. सगळं झालं आणि मग विहारामध्ये परित्राण होतं, तर आम्ही तिथे आलो. सोबत धम्मदेशना पण झाली. अथांगसोबत काही फोटोज काढून घेतले विहारामध्ये आपल्या आठवणीसाठी, कारण की अथांगची पहिली बुद्ध पौर्णिमा आहे, तर थोडी जोरदार तर होणारच ना. विहारामध्ये खीरदान आणि फळदान होतं, ते वगैरे खाल्लं आणि मग घरी आलो. आज जेवणामध्ये होती पनीरची भाजी, वरण, भात, पोळी, असं खूप सुंदर असं जेवण झालं. आणि मग संध्याकाळच्या वेळेस आपल्या रूमवरती वंदना केली, मस्तपैकी पूजा करून घेतलं आणि मग बघा अथांग कसा बघून राहिला आपल्या मम्माकडे, चोरू चोरून पाहत. आता अथांग थोडा रांगून राहिला, तर बघा कसा येतो तो समोर समोर आणि त्याला कोणी दिसले नाही तर बघायला निघतोच तो असं इकडे तिकडे. आजपर्यंत एकाच जागी असणारा, तिथल्या तिथे फिरणारा आता घरभर फिरेल. मुलांचे हे क्षण बघण्यासारखे असतात आणि साठवून ठेवासाठी मी हे यूट्यूब चॅनल खोलली आहे, त्याच्यामुळे अथांगची पूर्ण आठवणी माझ्यासोबत राहणार. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट पण नक्की करा. आणि बघा आजचा चंद्र किती सुंदर दिसून राहिला. बाय.